मारेगांव तालुका के वागदरा गांव पंचायत के अंतर्गत वसंत नगर से एक गंभीर मामला उजागर हुआ, जहां ग्रामीणों का आरोप है कि क्लोराइड और फ्लोराइड युक्त दूषित पानी के सेवन से अब तक 17 नागरिकों की मौत हो चुकी है, जबकि 5 लोग गंभीर रूप से घायल हैं। इसे लेकर वसंत नगर तथा वागदरा के सैकड़ों महिला पुरुषों ने पंचायत समिति कार्यालय पर प्रदर्शन कर जमकर नारेबाजी की है। ग्रामीणों का कहना है कि गांव के एक बोरवेल और 2 कुओं में 1.8 मात्रा का फ्लोराइड पाया गया है, जिससे पानी पीने योग्य नहीं है। वर्ष 2024 से किडनी संबंधी बीमारियों के कारण लगातार मौतें हो रही है, लेकिन प्रशासन ने कोई ठोस कदम नहीं उठाया। जलापूर्ति बंद कर दी गई, पर वैकल्पिक व्यवस्था नहीं की गई। ग्रामीणों ने जिला प्रशासन को ज्ञापन सौंपते हुए चेतावनी दी है, यदि शीघ्र ही स्वच्छ जल व्यवस्था नहीं की गई तो 6 जनवरी 2026 से आमरण अनशन शुरू कर दिया जाएगा। संवाददाता दिलावर शेख की रिपोर्ट। स्थानिक प्रशासन या संबंधित बाबीवर साफ दुर्लक्ष करत आहे, काय बोलणार आपण? जसं आम्हाला क्लोराईड आहे कळलं तसं आम्ही वरिष्ठ कार्यालयाला कळवलेलं आहे आणि सरांनी सुद्धा सीओ सरांकडे पाठवलेला आहे आरोपचा प्रस्ताव आणि नवीन सोर्ससाठी आम्ही शोधत आहोत। नवीन सोर्स सर कारण तिथे 3 सोर्स आहे, तिन्ही सोर्समध्ये फ्लोराईड निघालेला आहे। सर कम से कम 17 लोकांचा मृत्यू झाला म्हणते पाण्यामुळे आणि काही पेशंट आहे म्हणते, तर तुम्ही सूचना पत्रक वगैरे लावलेलं आहे साहेब। आता हे लोक तर म्हणतात लागलेलं नाही। याच्या आधी 2024 मध्ये एक बोर फ्लोराईड निघाली होती, तिथेही लावलेला आहे। आता ह्या आल्या तर त्या तिथेही लावलेला आहे। बरं, किती लोकांचा मृत्यू झालाय? मृत्यूचा आकडा माहित नाही सर। तुम्ही तिथले ग्रामसेवक? झालेलाच नाही ना मृत्यू सर। आता आज भी आम्ही दाखवतो 5 पेशंट, आणखी सुद्धा 5 पेशंट आहे अशी लोकांची तक्रार आहे लोक मयत झाले आणि सदर 5 पेशंट आज भी आम्ही दाखवतो। सदर लोकांनी तक्रार सुद्धा केली होती, तर याच्यावर सुद्धा तुमचं लक्ष नाही असं लोकांकडून बोलले जात आहे। 2024 मध्ये सुद्धा मी जसं फ्लोराईड निघालं तसं सांगितलं, किडनी पेशंट निघाले होते तेव्हाही कार्यालयाला कळवलं होतं, समिती गठीत झाली होती। उपाययोजना काय केली? मग उपाययोजना काय केली? रेफर केले आहे सर्वे। उपाय सोर्स सध्या बोर बंद केलेला आहे। वागदऱ्यावरून आरोचं पाणी आणायला सांगून राहिलं आहे। नवीन सोर्स शोधणं चालू आहे। जसा हे झालं ते जुनी एक विहीर आहे, त्याचं पाणी टेस्टिंगला पाठवत आहोत। ते जर पाणी व्यवस्थित शुद्ध आलं तर आपण तिथून मग पाणी पुरवठा देऊ। मग हे पाणी कुठलं पिणार? सध्या वागदऱ्यावरून आरोचं पाणी आहे, त्याची व्यवस्था केलेली आहे का प्रशासनानं? हो हो सर, वागदऱ्यावरून आरो आहे। हे तो म्हणतात का पैसे घेऊन आम्हाला आणावं लागत आहे? हो, पैसे देऊन आणावं लागतं। सर्व व्यक्ती काय आहे? 10 रुपये क्या आणणार आहे? ठीक आहे, 10 रुपये का खोटं बोलत आहे का तुम्ही? खोटं बोलताय? खोटं कोण बोलताय? 10 रुपये बॅरल आतापर्यंत होतं, आता फ्री करणार आहे। आतापर्यंत तुम्ही मान्य केलं आहे? आधी आता मान्य केलं आहे तुम्ही? आता मान्य केलेलं आहे ना? तर जीव गेले ते गेले आहे पासून पाण्याची तपासणी झाली तर एक सरपंच वगैरे काही उठाव घेतलेले नाही। सरपंच आणि एक उपसरपंच उठाव घेत आहे, फक्त गावातला एक खेडा आहे म्हणून आमचा गाव टाळला गेलेला आहे। म्हणून आम्ही इथं मागणी मागत आहोत की आमच्या गावात प्युअर आरो लवकरात लवकर लावावे आणि सर्वांची सुरक्षा व्हावी अशी मागणी आहे। मग पाणी तुम्ही आता कुठलं पाणी पिताय तुम्ही? सगळं बिमार पडून सगळे प्रॉब्लेम आहे सगळ्याच व्यक्तीला। जेव्हा अनेक लोकांचा मृत्यू झाला अशी तुम्हाला माहित असून सुद्धा तुम्ही ते पाणी पितात, दूषित पाणी पितात? दुसरा उपायच नाही आहे ना ते पाणी पिल्याशिवाय। आमच्या गावात कोणता फिल्टर नाही, आरो नाही, काही नाही आजपर्यंत। आता एखाद्याच्या घरी फिल्टर आहे, पण सर्व गावांना तेच पाणी प्यावं लागतं। किती दिवस आमची मागणी किती दिवस नाही, तेच मागणीसाठी आज आमची मागणी पूर्ण करावे आणि आम्ही इथून तेवपर्यंत जाणारच नाही, हीच आमची हट्ट आहे आज। काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? पाण्यामुळे सर्दी, खोकला, ताप सब चालू आहे। किडनी पेशंट आहे, स्वतः भाऊ माझा मोठा किडनीने मेलेला आहे। किती मेले? असल्यामुळे किती लोक मेले? 17 लोक मरणपर्यंत अजून 5 पेशंट किडनी पेशंट आहे। तुमचे ग्रामसेवक कोण आहे? मोगे साहेब। हो का? त्यानं काही सूचना फलक वगैरे काही लावला नाही का? सूचना फलक काही नाही लावले, काहीच नाही लावले। आता लावले आपण उपसरपंच हा गावाचे म्हटलं, गावाची परिस्थिती अत्यंत वाईट आहे, पाणी दूषित पित आहे लोक, काय म्हणणं आहे आपलं? आरोप पाहिजे आमच्या गावी, वसंतनगरला आरोप पाहिजे, पाणी खूप खराब आहे। तुम्ही ग्रामसभेत वगैरे ठराव नाही घेतली काही? घेतले ना। मग काय झालं अजून? करतो माहिती सर, संबंधित सचिव काय म्हणते आपला? सचिव करतोच माहिती सर, पण किती दिवसापासून म्हणतो? महिनाभर झाला।
संपूर्ण गावकरी लहान मुलांपासून तर वृद्धांपर्यंत दूषित पाणी पित आहे. सरपंच नाही पाहिजे ना काहून पण काही एखादी कागद नाही गावातलं पाणी खराब आहे, बरोबर आहे. 10 नोटीस झाले आरोग्याकडून, बरोबर आहे. 10 तारखेला 11 तारखेला लहान पंचायत नोटीस गावामध्ये आमच्याकडे सरपंचाचे ग्रामसेवक झुकून आहे आतापर्यंत नोटीस झाला पाहिजे कमी. तुमचं नाव काय? श्रावण फतुसिंग राठोड. हा? श्रावण फतुसिंग राठोड. नगर येथील रहिवासी असून आम्ही सर्व गावकरी इथं उपस्थित झालेला आहे, कारण की आमच्या गावचा पाणी पिण्यालायक नाही, अतिशय दूषित पाणी असल्यामुळे आम्ही वारंवार येऊन इथं पंचायत समितीला सांगू गेलो, पण त्याच्यावर वारंवार आम्हाला उत्तर काही दिलं नाही. त्यांनी वारंवार तुम्हाला निधी नाही, पैसा नाही, असं तसं आम्हाला टाळाटाळी करून आम्हाला घरी पाठवत असतं. म्हणून आज मी सर्व पूर्ण गावकऱ्यांना सोबत घेऊन आलो आणि आज आम्हाला पाणी इथं द्या म्हणजे द्या. आज पाणी नाही भेटला तर आम्ही इथून जाणार नाही, आणि अन्यथा पाणी नाही झालं तर आम्ही आज हे निवेदन देणार आहोत आणि 6 तारीखपासून मी अमर उपोषणाला बसणार आहोत. प्रशासनानं काही व्यवस्था केलेली नाही काही तुमच्यासाठी? व्यवस्था नाही केली, फक्त कागदपत्र त्यांनी का करत आहे का नाही आम्ही पाठवत आहोत, आम्ही हे करत आहोत ते करत आहोत असं टाळाटाळी करत आहोत. मग पाणी तुम्ही कुठून आणतात? आता तेच पाणी काही लोक तिथचंच पाणी पित आहे, काही लोक ज्याच्याजवळ पैसा आहे त्यांनी आरोचं पाणी बलवून पित आहे, आणि ज्याच्याजवळ पैसा नाही, 2 व्हीलर नाही, तो आता तोच पाणी पिऊन राहिला. काही मृत्यू झाला आहे काही लोकांचा पाण्यामुळे? 17 लोक किडनी पेशंट होऊन मृत्यू झाले आणि 5 लोक आज आमच्या गावात ऑलरेडी आहेत किडनी पेशंट. तरी तेवढ्या 2024ला आम्ही रिपोर्ट दिला, त्याच्यावर पूर्ण आम्ही रिपोर्ट देऊन त्याच्यावर कोणतीही ठोस कारवाई नाही झाली, नुसता वारंवार टाळाटाळी करत राहिली.